हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रवीना आणि तुमचं माझ्या रवीनास डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर उन्हाळा चालू आहे, ऊन खूप बाहेर पडतं आहे आणि घरात असं थंड काहीतरी खावंसं वाटतं आहे. तर आज मी तुम्हाला तशीच काहीतरी एक रेसिपी दाखवणार आहे. मी दाखवणार आहे आज थंडगार मठ्ठ्याची रेसिपी. मठ्ठा तयार करण्यासाठी मी इथे पावशेर बाहेरून दही आणलं होतं. घरी दही तयार केलं नव्हतं का तर नुकतंच गावावरून आलं होतं, म्हणून बाहेरूनच विकत डेअरीतून दही आणलं होतं. तर स्टीलच्या पातेल्यामध्ये मी पहिल्यांदा हे सगळं दही काढून घेतलं आणि ह्यातून 2 चमचे दही मी साईडला काढलं का तर मला विरजणाला सुद्धा उपयोगी पडेल म्हणून. आता मी तुम्हाला मठ्ठा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. ह्याच्यामध्ये मी भाजलेले 1 चमचा जिरे घेतलेत, एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे, एक मीडियम आकाराची मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. आता जिरे पहिल्यांदा मी बारीक ठेचून घेते. एकदमच बारीक नाही केलं मी, जराच थोडे थोडे मोठे आहेत जिरे. आणि त्यामध्येच मी बाकीचं सगळं साहित्य पण बारीक करून घेतलं. ह्यामध्ये मी आता थंड पाणी ॲड करते आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे ना, म्हणजे अगदीच पातळ पाहिजे की जरा जाडसर ताकाचं प्रमाण पाहिजे आहे ना, तसं पाणी ओतायचं आणि थोडंसं रवीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं पाणी दह्यामध्ये. त्याच्यानंतर आपण जे की तयार केलेले वाटण आहे, जिरे, कोथिंबीर, मिरची, आलं आणि पुदिना, हे सगळं वाटलेलं त्यात टाकून द्यायचं दह्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ ॲड करते. त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करते आणि मग 2 चमचे साखर मी यात ॲड केली. आता मी याला एक 5 ते 10 मिनटं असंच रवीच्या साहाय्याने घुसळून घेते, जेणेकरून सगळं मीठ साखर याच्यामध्ये विरघळली जाईल. अशा पद्धतीने माझा मठ्ठा तयार झालेला आहे. आता इथे माझ्याकडे बर्फाचे तुकडे नाहीत. तुमच्या जर बर्फाचे तुकडे वगैरे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकताय. एकदम लग्नातल्या पंक्तीत जसा मठ्ठा मिळतो तसाच एकदम झालेला आहे. तर ही रेसिपी घरी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.